जालना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 637 मतदार 13 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत। छत्रपती संभाजीनगरात 399 तर जालन्यात 238 मतदार आहेत। भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरे सेनेच्या गणेश लोखंडेंमध्ये लढत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 तर जालना जिल्ह्यात 4 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। भाजप महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट आपल्यासोबत आहेत। आज जे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, काय सांगाल? आज जे ते थोड्या वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, खरं तर आज तुमची परीक्षा आहे। या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवल्या जाते आणि ही निवडणूक लढवत असताना संख्याबळ अगदी मोठ्या प्रमाणात आहे। बहुमताचं या ठिकाणी त्या गणित बसलेलं आहे महायुतीचं आणि त्याच्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये मतदान होईल आणि जास्तीत जास्त मतं आम्हाला त्या ठिकाणी पडतील। आपण बघतो 2 जिल्ह्यात मिळून जे ते 627 मतदार आहेत, काय वाटतं कितीपर्यंत आकडा जाईल तुमचा? 637 मतदान आहेत दोन्ही जिल्हे मिळून आणि मतदान हे जास्तीत जास्त मतदान होईल आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच आमचं जे आकडा आहे, महायुतीचा जो आकडा आहे मतदारांचा, त्यामध्ये नक्कीच प्लस मतदान त्या ठिकाणी होईल। अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।